श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करताना कोणकोणते नियम पाळणे गरजेचे आहे हे आपण पाहणार आहोत. पारायण करताना योग्य नियम पाळले तरच आपल्याला त्या पारायणाचे फळ मिळू शकते. त्यामुळे कोणते नियम आहेत ते संपूर्ण पहा, व्हिडिओ संपूर्ण पहा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे. या ग्रंथामध्ये स्वामींची पूजा सेवा कशी करायची, महाराजांचे स्वामी सूत आणि अनेक बऱ्याच अशा काही लीलांचे वर्णन केले आहे. या ग्रंथाचे वाचन आपण नित्यसेवेमध्ये करत असतो. 11 गुरुवार करतो, 108 पारायण करतो, 51 पारायण देखील करतो. आपण या स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातून करत असतो. पारायण करताना आपण संकल्प करूनच पारायण करायचं आहे. संकल्प करून पारायण केल्याने महाराज आपली इच्छा पूर्ण करतात. पण पारायण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केले पाहिजे. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करताना कोणकोणते नियम पाळणे आवश्यक आहे हे आपण पाहूया. स्वामी चरित्र सारामृत पारायण करण्यासाठी आपल्याकडे सर्वात आधी स्वामी समर्थ महाराजांची फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आपण ज्या देवाची सेवा करतोय त्या देवापर्यंत आपली सेवा पोहोचली पाहिजे. महाराजांना ती सेवा दिसली पाहिजे. त्यामुळे फोटो किंवा मूर्ती महत्त्वाची आहे. दुसरा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ. हा ग्रंथ आपल्याकडे असलाच पाहिजे. पारायण करताना आपल्याला या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. त्यामुळे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ पण हा खूप महत्त्वाचा आहे. वाचन करण्यापूर्वी 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. स्वामी समर्थांची फोटो किंवा मूर्ती समोर बसवून आपल्याला धूप दीप फुलांनी पूजा करून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप विशेषतः सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे. स्वामींच्या शिकवणीप्रमाणे गरीब गरजू लोकांना मदत करायची. स्वामींच्या गाथा कीर्तन भजन कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे. स्वामींची आरती करा. स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा एक नियम म्हणजे मांसाहार करायचा नाही. पारायण पूर्ण होईपर्यंत मांसाहार करायचा नाही. घरी करावा लागला तर ठीक आहे, पण जो व्यक्ती पारायण करतोय त्याने खायचं नाही. बाकीच्यांनी खाल्ले तरी खाऊ द्या, जो पारायण करतोय त्यांनी खायचे नाही. महिलांनी मासिक धर्म असताना पारायण करू नये. आधी तरी करावे, नाहीतर नंतर तरी करावे. मासिक धर्मामध्ये स्वामींचे नामस्मरण केले तरी चालते. ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. जो व्यक्ती मूलबाळ होण्यासाठी पारायण करतोय त्यांनी ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. आणि जो दुसऱ्या कारणांसाठी पारायण करतोय त्यांनीही नाही पाळले तरी चालेल. ज्यांना जमेल त्यांनी शक्य असेल तर पाळावे. पारायण काळात सर्वांशी प्रेमाने वागावे, सदाचाराने राहावे. वादविवाद भांडणं तंटा टाळले पाहिजेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत राहावे. पारायण करताना एकाग्रता ठेवणे गरजेचे आहे. वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवायचा आहे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा. पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. स्वामी चरित्र पारायण करताना हे नियम आपण पाळले पाहिजेत, तरच आपले पारायण हे पूर्ण होईल. नाहीतर तुम्ही नियम नाही पाळणार आणि पारायण करताल आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर स्वामींनाच दोष देणार की माझी इच्छा पूर्ण केली नाही. पारायण तुम्ही किती श्रद्धेने आणि विश्वासाने करता याला खूप महत्त्व आहे. पारायण करताना मन एका जागेवर एकाग्र असायला पाहिजे. वाचन करताना असे वाचायचे की स्वामी स्वतः आपल्यासमोर बसून आपले वाचन ऐकत आहेत असं वाचन करायचे. प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट समजून घेऊनच वाचायचे. पारायण तुम्ही किती करताय म्हणजे 21, 51, 108 यानुसार नियम पाळायचे आहेत. पारायण करताना रोजची जी नित्यसेवा आहे ती पण करायची आहे. तुम्ही जर रोज 1 माळ आणि स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील रोज 3 अध्याय वाचताय तर आणि 1 वेळा तारक मंत्र म्हणताय रोज नित्यसेवेमध्ये तर पारायण करताना तुम्हाला पारायणाचे वेगळे
अध्याय वाचायचे आहेत आणि या नित्यसेवा ज्या करता तुम्ही रोज त्यासुद्धा तुम्हाला करायच्या आहेत. नित्यसेवा पण चालूच ठेवायची आहे. पारायण तुमचे 41, 51, 108 असेल तोपर्यंत मांसाहार करू नका. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आधी नामस्मरण करत जा. नामस्मरण करणे खूप महत्त्वाचे आहे. नामस्मरण करूनच तुम्ही स्वामी महाराजांपर्यंत पोहोचू शकता. जास्तीत जास्त नामस्मरण करा. काहीही झालं तर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचाच आहे. त्याशिवाय झोपू नका. तारक मंत्रही दिवसातून 1 वेळा म्हणा. तारक मंत्र म्हणायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे कधीही कुठेही तारक मंत्र म्हणा. स्वामींचे नाव कधीही घेऊ शकता. स्वामींची सेवा रोज करा. स्वामी महाराज नक्की तुमचे सर्व काही चांगलं करणार आहेत. फक्त स्वामींचे नाव घ्यायला कधीही विसरू नका. पारायण करूनही सर्वांच्या इच्छा पूर्ण झाल्याच आहेत. पारायण फक्त सर्व नियम पाळून करा आणि समजा तुम्ही 51 पारायण करताय आणि 20 पारायण झाले आणि तुमची इच्छा पूर्ण झाली तर ही पारायण पूर्ण करायचं आहे. इच्छा पूर्ण झाली म्हणून मध्येच सोडू नका. पारायण पूर्ण करून त्याची सांगता करा, उद्यापन करा. पारायण करताना संकल्प करूनच पारायण करा आणि तुमची इच्छा पूर्ण झाली की स्वामींच्या मठात, मंदिरात, केंद्रात किंवा शक्यतो अक्कलकोटला जाऊन दर्शन घ्या. आणि इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून निराश होऊ नका. स्वामींनी तुम्ही जे मागितले त्यापेक्षा अजून काहीतरी चांगले तुमच्यासाठी नियोजन करून ठेवले असेल. त्यामुळे जे काही आहे त्यासाठी स्वामींचे आभार माना. तर आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवा करा, सेवेकरी व्हा.